नमस्कार. आपण मागच्या आठवड्यामध्ये क्रियापद ही शब्दजाती विचारार्थ घेतली होती आणि क्रियापद या शब्दजातीचे निरनिराळे विविध प्रकार आपण मागच्या तासिकेमध्ये पाहत होतो. आपण पाहिले जे निरनिराळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये शेवटचा जो प्रकार पाहिला आपण, मला असं वाटतं की सहाय्य क्रियापदे, संयुक्त क्रियापदाची जी जोडी असते, या संयुक्त क्रियापदाच्या जोडीमध्ये असणारी जी सहाय्य क्रियापदे आहेत, या सहाय्य क्रियापदांचा विचार आपण सरतेशेवटी केला तासिकेच्या. एक शेवटचे 2-3 महत्त्वाचे प्रकार राहिले होते. ते प्रकार फक्त आपल्यासमोर ठेवतो आणि मग आपण पुढच्या शब्दजातीला किंवा पुढच्या याच क्रियापद शब्दजातीचं जे दुसरं उपयोजन व्याकरणामध्ये असतं, काळाच्या अर्थाच्या अंगानं त्याचा विचार करणार आहोत. पण सर्वप्रथम राहिलेले हे 2-3 प्रकार अगोदर पूर्ण करून घेऊ. आता काही क्रियापदं अशी असतात की क्रियापद शोधण्यासाठी आपण काय करतो किंवा क्रियापदाचा प्रकार ओळखण्यासाठी आपण काय करतो, तर क्रियापद दर्शक शब्दाला लागलेले जे प्रत्यय असतात, धातूला लागलेले जे प्रत्यय असतात ते काढतो आणि मग त्यातनं आपल्याला कळतं की हा कुठला प्रकार आहे वगैरे. पण काही शब्द असे असतात क्रियापदाचे की ज्यांचा मूलधातू शोधणं शक्य होत नाही. प्रत्यय आणि मूलधातू असं त्याचं वर्गीकरण आपल्याला करता येत नाही आणि म्हणून अशा शब्दांना किंवा अशा क्रियापदांना आपण गौण किंवा शुद्ध क्रियापदे म्हणतो की ज्याच्या विग्रह वर्गीकरणामध्ये आपण जाऊ शकत नाही. यांचं गौण किंवा सिद्ध क्रियापदाचं स्वरूप कसं आहे की ज्यांचा मूल धातू सांगता येत नाही प्रत्यय वेगळे करून, जे स्वयंसिद्ध असतात. स्वयंसिद्ध असणं म्हणजे काय, ज्यांचं मुळातलं स्वरूप असतं, क्रियापद म्हणूनच ते तयार झालेली असतात. आता काही वाक्य पाहिल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येईल की ही गौण किंवा सिद्ध क्रियापदं कशी असतात. उदाहरणार्थ पाहूया आपण. मला पुस्तक पाहिजे. आता हे पाहिजे सारखं जे क्रियापद आहे हे कसं सिद्ध क्रियापद आहे, याला गौण क्रियापद आहे असंही म्हटलं जातं. तू येऊ नको, मधलं नको असेल. त्यांना विचारणे नलगे, जुन्या काव्यात वगैरे नलगे सारखी क्रियापदं वापरली जायची. तर ही जी क्रियापद आहेत, पाहिजे, नको, नलगे, यांचे प्रत्यय निराळे करून यांच्या मूलधातूपर्यंत आपल्याला पोहोचता येईल. ही पूर्ण आहेत, कंप्लीट आहेत आणि म्हणून यांना सिद्ध असं म्हटलं जातं. सिद्ध शब्द असा आहे सिद्ध. सिद्ध क्रियापदे, चुकून शुद्ध लिहिलं होतं मी, सिद्ध क्रियापदे. लक्षात येते ना. ह्यांचं वर्गीकरण करता येत नाही असं वेगळं आपल्याला, की जसं आहे सारखं क्रियापद आहे. आहे सारखं क्रियापद कसं आहे, असं हा धातू आहे आणि कालदर्शक प्रत्यय लागतो त्याला आणि आहे हा शब्द तयार होतो. तसं या पाहिजे वगैरे, नलगे, नको यांचं आपल्याला प्रत्यय मूलधातू असं वर्गीकरण करता येत नाही, म्हणून त्यांना सिद्ध म्हणायचं. हा एक प्रकार आहे. आता आणखीन काही जे 2-3 प्रकार आहेत ते सांगतो. काही धातूंवरून क्रिया स्वाभाविकपणे होते असे कळते आपल्याला. काही धातू असे असतात की ज्या धातूंवरून हे लिहिलं का फलकावरचं, चटचट लिहा. आपल्याला वेळेची मर्यादा आहे, लक्षात घ्या. काही धातूंवरून आपल्याला क्रिया स्वाभाविकपणे होते आहे असे कळते, पण काही धातूंवरून हीच क्रिया दुसऱ्याकडून होते असा अर्थ आपल्या लक्षामध्ये येतो. लक्ष इकडं आहे का. काही धातूंवरून क्रिया सहजपणे होते हे कळतं, पण काही धातू असे असतात की जे त्या धातूतनं कळणारी जी क्रिया आहे ही आणखीन कुणीतरी करतंय, अशा पद्धतीचा एक
अर्थ किंवा बोध आपल्याला त्यातनं होत असतो. अशा धातूंना आणि त्या धातूंपासून तयार झालेल्या क्रियापदांना प्रयोजक क्रियापदे, पुढचा प्रकार म्हणून लिहायला हरकत नाही क्रमाने, प्रयोजक क्रियापदे असं म्हटलं जातं. उदाहरण काय आता प्रयोजक क्रियापदाचं पहा. आता समजा उदाहरण असं लिहिलं आपण, झाड पडले. झाड पडले अकर्मक आहेत. झाड पडले. तर पडले हे जे क्रियापद आहे किंवा हे पडले या क्रियापदातनं होणारी ज्या क्रियेची सूचना आहे ही स्वाभाविक आहे. पण झाड पाडले असा जर आपण शब्द लिहिला किंवा वाक्य लिहिलं, झाड पाडले, तर पडले आणि पाडलेमध्ये काय फरक आहे? केवळ अकार आणि आकार आद्याक्षरातला एवढाच फरक आहे का? हे अकारांत आहे, हे आकारांत आहे. अर्थाचाही बदल आहे. इथं पडण्याची क्रिया स्वाभाविकरित्या झालेली आहे आणि इथं पाडले गेलेले आहे, ते कुणीतरी ते पाडलेलं आहे. आणि मग याला प्रयोजक असं म्हटलं जातं. या क्रियापदाला काय म्हटलं जातं? प्रयोजक क्रियापदे. अनेक उदाहरण आहेत आपल्याकडं. करतो, स्वाभाविक, करवितो, प्रयोजक. देतो, देववितो, देतो, देववितो, करतो, करवितो. अशी जी रूपं असतात क्रियापदाची, ज्याला आपण काय म्हणतो? प्रयोजक क्रियापद. चटचट लिहा म्हणजे आपल्याला पुढच्या प्रकारांकडेही जाता येईल. ठीक आहे, लक्षात आलं? प्रयोजक क्रियापद अवघड नाही, सोपं आहे. आज जसं इथं प्रयोजन कळतं, इथं पाडण्याचं प्रयोजन कळलं, कृतीचं, क्रियेचं प्रयोजन, या अर्थानं प्रयोजन. पण काही धातू असे असतात की ज्यातनं शक्यता, सामर्थ्य, शक्यता, सामर्थ्य इत्यादी गोष्टींचा बोध आपल्याला होतो. आणि अशा धातूंपासून बनलेल्या क्रियापदांना शक्य क्रियापदे म्हणतात. काय म्हणतात? शक्य क्रियापदे. पुढचा प्रकार आहे हा, शक्य क्रियापदे. या शक्य क्रियापदातलं काय होतं? शक्यता कळते, क्रियेतनं क्रिया करणाऱ्याचं सामर्थ्य कळतं, त्यांचा बोध होतो. उदाहरणार्थ समजा, मला जाववते. खूप कमी असतं अशा पद्धतीची वाक्यरचना जी असते ना, मला जाववते. तिथं जाण्याबद्दलच्या इच्छेची शक्यता सुचवलेली आहे. मला जाववते, मला करवते वगैरे. करण्याबद्दल, जाण्याबद्दल, जाण्याची ताकद आहे, क्षमता आहे, इच्छा आहे, असा भाव, असा बोध त्यातनं होत असतो. आणि यांना आपण काय म्हणतो? शक्य क्रियापदे म्हणतो. हा क्रियापदाचा आणखीन एक प्रकार आहे. शेवटच्या दोन साध्या प्रकारांची चर्चा करू आणि क्रियापद या शब्दजातीतील या पहिल्या भागाला आपण या ठिकाणी संपवू. काही करणरूप असतात क्रियापदे, तर काही अकरणरूप असतात. करणरूप क्रियापदे आणि अकरणरूप क्रियापदे. याचा अर्थ काय? साधा सोपा अर्थ आहे. मुलांनी खरे बोलावे. समजा वाक्य असं, आणि खाली वाक्य, मुलांनी खोटे बोलू नये.
लक्षात घ्या, इकडं लक्ष द्या. करणरूप, अकरणरूप, मुलांनी खरे बोलावे. भाव कसा आहे? होकारार्थी आहे. आणि इथला भाव कसा आहे? नकारार्थी आहे. अर्थ एकच आहे. दोन्ही वाक्यांमधनं अभिव्यक्त होणारा जो अर्थ आहे तो एकसारखाच आहे, एकसारखाच अर्थ आहे. इथे खोटे बोलू नये असं म्हटलेलं आहे, अर्थ तोच आहे, परंतु विधान नकारार्थी केलेलं आहे. आणि तो अर्थ तोच आहे, फक्त विधान होकारार्थी केलेलं आहे. आता हे नकारार्थी किंवा होकारार्थी जे रूप झालं वाक्याचं, ते कुणामुळं झालं? क्रियापदामुळं झालं. हे बोलावे आणि बोलू नये या क्रियापदांच्या रूपामुळं वाक्य होकारार्थी किंवा नकारार्थी होतं. जेव्हा होकारार्थी असतं त्याला करण रूप म्हटलं जातं, आणि जेव्हा नकारार्थी असतं त्याला अकरण रूप म्हटलं जातं. असे साधारणतः क्रियापदाचे निरनिराळे प्रकार पडत असलेले आपल्याला दिसतात. आता या सगळ्या जोड्यांचं, क्रियापदांचं एकत्रित जर उदाहरण आपल्याला सूची करायची झाली किंवा वर्गीकरण करायचं झालं तर कसं करता येईल? मुख्य प्रकार 2 कोण सांगेल? मुख्य प्रकार 2 सुरुवात अगदी सकर्मक आणि अकर्मक, हे 2 महत्वाचे प्रकार. आणि बाकीचे प्रकार कोणकोणते? मग त्यांची यादी क्रमाक्रमाने खाली करता येते आपल्याला. त्यांची यादी अशी करता येईल आपल्याला: उभयविध, पाहिलेत आपण, फक्त एक एकत्र यादी करतोय. उभयविध, भावकर्तृक, भावकर्तृक, सहाय्य, शक्य, प्रयोजक, सिद्ध, करणरूप, अकरण रूप. किती झाले? 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. असे क्रियापदाचे साधारणतः 10 प्रकार होत असलेले दिसतात. प्रकार जरी 10 असले तरी आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये बोलण्यामध्ये ह्या सगळ्या क्रिया येत असतात, या पद्धतीची विधाने येत असतात, या पद्धतीचं बोलणं असतं. फक्त आपल्याला त्या वर्गांमध्ये ते वर्गीकृत करणं एवढाच फक्त आपला विचार असतो. लक्षात येते? तर हे क्रियापदाचं पहिलं कार्य आहे. क्रियापद या शब्दजातीचा जो सुरुवातीला आपण व्याख्या लक्षात घेतली त्यामध्ये आपण असं म्हटलं, क्रिया दर्शवणारा, वाक्याला अर्थदृष्ट्या पूर्णत्व प्रदान करणारा, आणखीन क्रियेचा काळ आणि वेळ या गोष्टीही लक्षात आणून देणारा भाग क्रियापदामध्ये मुख्यतः असतो. इथं आतापर्यंत या सगळ्या उदाहरणांमधून किंवा चर्चेमधून आपण काय पाहिलेलं आहे? क्रियापदाचं फक्त क्रियादर्शक रूप कसं आहे आणि वाक्यपूरक रूप कसं आहे, क्रियादर्शक रूप आणि वाक्यपूरक रूप, इतक्याच गोष्टींची चर्चा केलेली आहे. परंतु क्रियापद विचार हा केवळ इथं एक अर्धा विचार पूर्ण होतो. यापेक्षा आणखीन अर्धा विचार जो आहे क्रियापदाशी संबंधित असणारा तो पुढं असलेला आपल्याला दिसतो. तो आपल्याला पुढच्या घटकामध्ये पूर्ण करायचा आहे. परंतु त्याला प्रारंभ करण्यापूर्वी मागच्या तासिकेमध्ये ज्या एका मुद्द्याची आपण चर्चा केली होती त्याची थोडीशी चर्चा करू आणि मग उद्यापासून आपण क्रियापदाचे कालदर्शक जे अर्थ आहेत, कालदर्शक जे प्रत्यय आणि प्रकार आहेत त्यांचा विचार करू. पण ज्या मुद्द्याची आत्ता आपल्याला शेवटी तासात चर्चा करायची ते म्हणजे धातू साधित. धातू साधित, या धातू साधिताला काय म्हटले संस्कृतात? कृदंत.
कृत अधिक अंत, ज्याचा विग्रह केल्यानंतर अर्थ कृती करणारा धातू असा निघतो. कृतीने ज्याचा अंत होतो त्यास आपण काय म्हणतो? कृदंत म्हणतो. त्याला धातू साधितही म्हणतं, कारण ते शब्द धातूंनी साधित झालेले असतात. साधित आणि सिद्ध असे दोन शब्दांचे प्रकार शब्दसिद्धीमध्ये आपल्याला पाहावे लागतात. आहे की नाही? तर साधित शब्द म्हणजे काय? जे धातूंना प्रत्यय लागून, काळाचे, आख्याताचे वगैरे प्रत्यय लागून बनलेले असतात, त्यांना आपण धातू साधिते म्हणतो. धातू साधिताची व्याख्या काय? प्रश्न विचारला जातो. व्याख्या तुम्ही थोडक्यात लिहून घ्या. धातूस प्रत्यय लागून, धातूस प्रत्यय लागून दोन प्रकारांचे शब्द बनतात. दोन प्रकारांचे शब्द बनतात. पहिल्या प्रकारातून क्रियेसोबत, पहिल्या प्रकारातून क्रियेसोबत वाक्यार्थाची पूर्णताही होते. वाक्यार्थ, वाक्याचा अर्थ असा विग्रह करून लिहिला तरी चालेल. वाक्याचा अर्थही पूर्ण होतो. त्यास काय वाक्य लिहिलं पहिलं आपण? वाच पूर्वा. धातूस प्रत्यय लागून दोन प्रकारचे शब्द बनतात. पहिल्या प्रकारातून क्रियेसोबत वाक्यार्थाची पूर्तता होते. वाक्यार्थाची पूर्णता होते, त्यास क्रियापद म्हणतो आपण. बरोबर आहे? त्यास क्रियापद म्हणतात. दोन प्रकारांचे शब्द तयार होतात. पहिला प्रकार सांगितला ज्यातून क्रियापदाची सिद्धता होते. पुढे लिहा दुसऱ्या प्रकारातून. काय साधं सरळ वाक्य. काय लिहिलं वाक्य तू? क्रिया पूर्तता होते. वाक्यार्थाची पूर्तता होते, त्यास क्रियापद म्हणतो. त्यास क्रियापद म्हणतो. आणि दुसऱ्या प्रकारातून क्रियेचा बोध होतो. क्रियेचा बोध होतो, पण त्यात वाक्यास अर्थाच्या दृष्टीने, पण त्या वाक्याच्या दृष्टीने, अर्थाच्या दृष्टीने वाक्यास पूर्ण करण्याची क्षमता नसते. अर्थाच्या दृष्टीने पूर्ण करण्याची क्षमता नसते. अशा शब्दास धातू साधित म्हणावे. अशा शब्दास धातू साधित म्हणावे. पूर्ण करण्याची क्षमता नसते. क्रिया दर्शवतात, पण वाक्याला अर्थदृष्ट्या पूर्ण करू शकत नाहीत. ते त्यांची मर्यादा आहे. म्हणून त्यांना काय म्हणतो आपण? धातू साधित म्हणतो. आता पहा, उदाहरण लिहितोय तुम्ही. ने, ताना, ता, ते, ऊ, ऊन, ला, वे हे प्रत्यय आहेत. इत्यादी भरपूर प्रत्यय तसे इत्यादी प्रत्यय लागून, इत्यादी प्रत्यय लागून निरनिराळे शब्द बनतात. इत्यादी प्रत्यय लागून निरनिराळे शब्द बनतात. जसे जेवणे, जेवताना, जेवता,
जेवून, जेवला वगैरे वगैरे. असे निरनिराळे शब्द तयार होतात. क्रियादर्शक शब्द आहेत, क्रियावाचक शब्द आहेत. हे क्रियेचा बोध त्यातनं होतो आपल्याला. पण हे शब्द जेव्हा वाक्यामध्ये येतात तेव्हा वाक्याला पूर्ण करण्यासाठी आणखीन एखाद्या क्रियापदाची समोर योजना आपल्याला करावी लागते. जसं आपण योजक प्रयोजक क्रियापदामध्ये पाहिलं किंवा सहाय्यक क्रियापदामध्ये आपण पाहिलं विशेषतः की धातुसाधिताच्या समोर एखादं सहाय्यक क्रियापद घ्यावंच लागतं. मग संयुक्त क्रियापदाची जोडी तयार होती तिथं. जसं जेवताना बोलला, जेवताना आला वगैरे. जेवताना आला, जेवताना बोलला. ह्या संयुक्त क्रियापदांच्या जोड्या आहेत. आणि त्यातला आला हे काय पूर्ण क्रियापद आहे आणि जेवताना हे काय धातुसाधित किंवा कृदंत आहे. असं आपल्याला दिसतं. अशा शब्दांना धातुसाधित म्हणावे. हे जे शब्द तुम्ही लिहिलात आत्ता ना, तर अशा शब्दांना धातुसाधित म्हणत असताना म्हटलेलं आपल्याला दिसतं. याला संस्कृतामध्ये कृदंतही म्हटलेलं आहे. कृत म्हणजे काय? कृत म्हणजे करीत, कृत म्हणजे कृती, आणि अंत म्हणजे शेवट. ज्याचा कृतीने अंत होतो त्याला कृदंत असं म्हटलं जातं. आता असे जे कृदंत आहेत यांचेही काही प्रकार आणि त्यांचे काही अर्थ असलेले आपल्याला दिसतात. थोडक्यामध्ये ते पाहूत आणि मग आपण पुढे सरकूत. हे सोपं आहे समजायला, पण यावर्षी खूप प्रश्न विचारले जातात वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये. आणखीन तुमच्या शालेय अभ्यासक्रमामध्ये बहुधा हे सगळं असणं शक्य आहे. म्हणून आपण पाहूया या कृदंताचे म्हणजे धातुसाधिताचे प्रकार व त्यांची कार्ये. आडवा चार्ट करायचा आहे. अनुक्रमांक फळा दिसतो नीतला. अनुक्रमांक, कृदंताचा प्रकार, त्याचं उदाहरण, लागलेला धातू, मूळ धातू, लागलेला प्रत्यय आणि तयार झालेला आणि त्या शब्दाचं त्या वाक्यातलं कार्य कुठल्या शब्दजातीशी निगडीत आहे. हा चार्ट केला एकदा की लगेच आपल्या लक्षात येईल की कृदंत कशा पद्धतीने कार्य करतात. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आता पहिला प्रकार नेकृदंत. पहिला प्रकार नेकृदंत. उदाहरण लिहितो त्याचं वाक्य. त्याचे वागणे मला आवडते. त्याचे वागणे मला आवडते. कुठे ने प्रत्यय? कुठल्या? हां सर इथं आहे ते समोरच आहे. वाग हा मूल धातू आहे, ने हा कृदंत प्रत्यय लागलेला आहे आणि धातू साधित तयार झालेला आहे. त्याचे वागणे मला आवडते. इथं धातू कुठला आहे? वाग, प्रत्यय ने आणि शब्दजातीतलं कार्य काय इथं आता त्याचं? कोणाला सांगता आलं तर मला आनंद वाटेल. कुठली शब्दजाती ही? त्याचे वागणे मला आवडते. शब्दजाती कुठली? विशेषण. विशेषण काय करतं? क्रियापद. गोंधळ करू नका बाळांनो. मागचं पाठ, पुढचं सपाट किंवा पुढचं क्रियापद. क्रियेबद्दल दर्शवणारं जे असतं ते क्रियापद असतं. इथं वागण्याची क्रिया आहे का वाक्यामध्ये? क्रिया कशाची आहे? हा मग क्रियापद काय असेल?
आवडते हे क्रियापद असेल. मग क्रियापद तर नाही, हे स्पष्ट झालं. मग वागणे काय? कृदंत आहे, परंतु शब्दजाती कुठली आहे? कुठल्या शब्दजातीसारखं कार्य करतं? क्रियापद नाही, हे तर स्पष्टच झालं ना. आवडणे या क्रियेबद्दलची अधिकची माहिती वागणे या पदातनं कळते का? तसं असेल तर क्रियाविशेषण असेल. इथं त्याचं कार्य नाम शब्द जातीचं आहे. नामासारखं कार्य करतं हे कृदंत. नामासारखं कार्य करतं. ते क्रियाविशेषणही नाही, ते क्रियापदही नाही, किंवा आणखीन दुसरी कुठली शब्द नाही, शब्द जाती नाही. ते नामासारखं कार्य करत असलेलं दिसतं. बरोबर आहे. सांगेन आणखीन लक्षात नाही आलं तर. पुढचा कृदंत लिहा. तो रस्त्याने खात जातो. ज्यांना खात जायला नको वाटतं त्यांनी गात जायला सुद्धा हरकत नाही. तो रस्त्याने गात जातो असं म्हटलं तरी की माझी अडचण नाही. पण सहसा मुलांना खायला आवडत असतं आणि म्हणून खात जातो असं लिहिलेलं आहे. उदाहरण लिहा चटचट. तो रस्त्याने खात जातो. प्रत्यय काय इथं? आपला धातू काय? खा. प्रत्यय त. जातो हे क्रियापद आहे. क्रियापदाबद्दलची अधिकची माहिती कळते. तो रस्त्याने जातो हेही पूर्ण वाक्य आहे. आणि तो रस्त्याने खात जातो. क्रियेबद्दलची क्रियाविशेषण. क्रियाविशेषणासारखं काम करत असलेलं दिसतं. लक्षात घ्या. पुढचा ता. 3 प्रकारे काम, 3 शब्द जातींसारखं काम ता या कृदंतातनं होत असताना दिसतं. वाक्य लिहितो. सत्य संकल्पाचा दाता भगवान. दाता. धातू काय? दा. प्रत्यय ता. आणि कार्य करतं विशेषणासारखं. मी पहाटे 5 वाजता उठतो. इथं चुकलं बरं का. इथं नाम आहे. मला वाटलं कोणी दुरुस्त कराल. दाता नाम आहे, शब्द जाती. दाता नाम आहे. मी पहाटे 5 वाजता उठतो. वाज. वाज हा धातू आहे. ता प्रत्यय आणि कार्य क्रियापदाबद्दलची अधिकची माहिती म्हणून क्रियाविशेषण. क्रियाविशेषण. तो घरी चालता झाला. चाल. ता. चालण्याबद्दल जे काहीतरी होतंय पूर्ण, म्हणजे कृतीबद्दलचीच अधिकची माहिती आहे. आणि म्हणून तो आहे विशेषण. नामाबद्दलची अधिक माहिती आहे. विशेषण नामाच्या कृतीबद्दलची अधिकची माहिती आहे. आणि म्हणून शब्दजाती कुठे येते? इथं कुठल्या शब्दजातीसारखं कार्य येतं? विशेषणासारखं. हे आहेत ता प्रत्ययाशी संबंधित असणारी काही उदाहरणं.
आता उ प्रत्यय, दीर्घ उ, लिहा लवकर, लिहित आहे ना ओ. मुलांना खाऊ आवडतो. आमच्या वर्गामध्ये सुद्धा खाऊ आवडतो. खा उ आणि नाम उघड आहे, फार चर्चा करण्याचं काही कारण नाही. पदार्थाचं नाव आहे खाऊ. ऊन, ऊन प्रत्यय, खुर्चीत बसून तो बोलला. बसून, ऊन प्रत्यय इथं. धातू आहे बस, प्रत्यय ऊन. शाबाश. क्रियाविशेषण, क्रियाविशेषण. ला, कृदंत ला. संयुक्त अक्षरांमधले जोडाक्षरामधलं आहे बरं इथं. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. आमच्या शाळेचं ब्रीदवाक्य केशवराजचं, केल्याने. ल, इथं लय. मूल धातू आहे कर, प्रत्यय लय. आता तो शब्द सिद्ध कसा झाला या वेळात जायचं नको आपण. इथं फक्त धातू आणि प्रत्यय लक्षात घ्या. कर, ल आणि शब्द जाती नाम. आता लाचंच उदाहरण, झाकली मूठ. 1.25 लाखाची का? हां, 1.25 लाखाची. इथं झाकलीमध्ये हे ल आहे, ला आहे. झाकली, ला ल चालतं कुठले. झाक आणि ली. शब्द जाती कुठली असेल? विशेषण. हे वरचं पुसू का थोडंसं, किंवा आणखीन 2 राहिले, खाली लिहितो. ठीक आहे, राहू द्या. ताना, कृदंत ताना. तो धावताना रस्त्यात पडला. खड्ड्यात पडला असं म्हणू शकता, काही अडचण नाही. इथं धाव आणि ताना आणि स्वाभाविक शब्दजात्री क्रियाविशेषण. क्रियाविशेषण चटकन लक्षात येतं, पण नाम ओळखण्यामध्ये गडबड होते. नामाचा सराव नंतर कधीतरी करू आपण, नामाचा सराव करू नंतर. आठवा वे. आता हे ताना नामासारखंही काम करतं, काही शब्द विशेषणासारखे काम करतात, क्रियाविशेषणासारखेही काम करतात. खूप उदाहरण आहेत. आपण फक्त थोडा त्याचा परिचयात्मक उल्लेख इथं करून घेऊ. आता मला घरी जावयास हवे सारखं वाक्य, मला घरी जावयास हवे. आता इथं जा हा धातू आहे आणि वे हा प्रत्यय लागलेला आहे त्याला. इथं जावयास हे कसं आहे? नाम आहे. इथं नामासारखं काम करत असलेलं दिसतो. असो, शेवटचा पाहू आपण. वे हा कृदंत, त्याचे चेंडू फसवे असतात. त्याचे चेंडू फसवे असतात. इथं फस आणि वे. फसवे चेंडू असा जरी शब्द घेतला आपण तर चेंडू हे काय?
स्वाभाविक आहे, नाम आहे. हं? आणि नामाबद्दलची अधिक माहिती ती शब्दजाती कुठली असते? विशेषण. म्हणून इथं विशेषण असं लिहायचं. अशा निरनिराळ्या प्रकारे आणखीन मोठी यादी करता येईल आपल्याला, पण नको, इतकी पुरेशी आत्ता समजून घेण्याच्या दृष्टीने. इतक्या निरनिराळ्या प्रकारे हे कृदंते जी असतात तयार होणारी, ज्याला आपण धातू साधिते म्हणतो, इतके आहेत. आणखीन यादी संस्कृतातली, मराठीतले सुद्धा आणखीन काही प्रत्यय आपल्याला वाढवता येतील ना, याच्यातला भाग नाही. पण समजून घेण्याच्या दृष्टीने कृदंत कशा पद्धतीचं काम करतं आणि वाक्यरचना कशा पद्धतीने कृदंतांना घेऊन येते. पण या प्रत्येक वाक्यामध्ये लक्षात घ्या की कृदंताच्या म्हणजे धातू साधिताच्या पुढं कुठलं न कुठलं क्रियापद आलेले. क्रियापदाशिवाय कृदंते काहीही करू शकत नाहीत वाक्यामध्ये. असमर्थ आहेत बिचारी ते, त्यांना सहाय्य लागतंच क्रियापदांचं. तर असं हे कृदंतांचं कार्य असलेलं आपल्याला दिसतं. म्हणून लक्षात घेण्याची गोष्ट आहे की शब्दजाती क्रियापदामध्ये कृदंत हा एक उपविभाग येतो आणि या उपविभागाच्या अनुषंगाने आपल्याला अशी निरनिराळी कार्ये आपल्याला लक्षात घ्यावी लागतात. आता खरं तर आपल्याला आजच्या तासिकेमध्ये पुढच्या घटकाला क्रियापदाशी संबंधित असणाऱ्या काळ आणि त्याचे अर्थ, आख्यात आणि त्याचे वाक्यातले निरनिराळे प्रकार या गोष्टींचा विचार करायचा होता. परंतु मला असं वाटतं की किती मिनटं शिल्लक आहेत, वेळ होत आलेला असावा आजच्या तासिकेमधला, त्यामुळं ह्याला खूप एक स्वतंत्र तासिकेतच आपण घेऊया. आत्ताचा मुद्दा लक्षात आला का की अडचणी कुणाला कृदंतांच्या बाबतीत किंवा पहिले जे 2-3 प्रकार पाहिले आपण त्या प्रकारांच्या बाबतीत मला नाही वाटत की काही फार अडचण असेल. सोपा प्रकारे थोडा जर आपण बारीक नजर टाकली त्याच्यावर आणि पूरक पुस्तकांचं ग्रंथांचं वाचन जर केलं तर धातू साधिते आणि त्यांची वाक्यातील कार्य आणि प्रकार हा मुद्दा आपल्याला सहजपणे लक्षात येऊ शकतो. तेव्हा मला असं वाटतं की क्रियापद या शब्दजातीचा काळदृष्ट्या जो विचार करायचा आहे, वर्तमान, भूत, भविष्य, आणि यांचे उपप्रकार प्रत्येकी 4 जे आहेत, साधा वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ, आणखीन शेवटचा कुठला रीतिकाळ. असे प्रत्येक काळाचे 4 उपप्रकार पडतात. आणि हे जे उपप्रकार पडतात काळाचे किंवा वाक्यामध्ये काळ लक्षात येतो आपल्याला, जसा अर्थ लक्षात येतो तसा काळ लक्षात येतो. तो कुणामुळे येतो? क्रियापदामुळे येतो. आणि क्रियापदाचंही फार मोठं कार्य असलेलं दिसतं. या क्रियापदाच्या दुसऱ्या मोठ्या महत्त्वाच्या कार्याचा विचार आपल्याला करायचा आहे, परंतु स्वतंत्ररित्या उद्याच्या तासिकेमध्ये आपण तो करणार आहोत. तेव्हा आजची तासिका या ठिकाणी आपण या ठिकाणी थांबवणार आहोत. उद्याच्या तासिकेमध्ये काळ या गोष्टीचा विचार आपण मुख्यत्वे करणार आहोत. धन्यवाद.